नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कापशीतील मोटरसायकल चोरीचा तपास, बनावट रायफल आणि काडतुसं जप्त, चौघांवर गुन्हा। कापशी परिसरातील मोटरसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना मुरगुड पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत चोरीची मोटरसायकल, बनावट 12 बोर रायफल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। या प्रकरणी चौघांविरुद्ध शस्त्र अधिनियमांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कापशी हद्दीत घडलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना विक्रांत हेमंत मोहिते, राहणार बाळेखोल, तालुका कागल, ही चोरीची मोटरसायकल वापरताना आढळून आलं। चौकशी दरम्यान त्याने आणि त्याचा मित्र अमित सुभाष माने, राहणार कापशी सेनापती, तालुका कागल, यांनी मिळून बनावट 12 बोर रायफल खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी अमित माने यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता बनावट 12 बोर रायफल जप्त करण्यात आली। पुढील तपासात बाळेखोल येथील संभाजी नाना पारधे यांच्या नावे परवाना असलेली रायफल आणि 2 जिवंत काडतुसं विवेक प्रशांत परीट, वय 22, राहणार बाळेखोल, तालुका कागल, याच्याकडून बेकायदेशीरपणे वापरली जात असल्याचं समोर आलंय। या माहितीच्या आधारे विक्रांत मोहिते, अमित माने, विवेक परीट आणि संभाजी पारधे यांच्या विरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी चोरीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल, एक बनावट 12 बोर रायफल, परवानाधारक रायफल आणि 2 जिवंत काडतुसं असा सुमारे 95,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। प्रकरणाचा पुढील तपास मुरगुड पोलीस करतात। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत झाली असून शस्त्रांचा बेकायदेशीर वापराबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।